येस, फर्स्ट लॉ आहे ॲडिशनल पीपीचा. तर यामध्ये दोन बेनिफिट्स तुम्हाला मी सगळ्यात आधी सांगते की ॲडिशनल पीपी आणि डिस्ट्रिक्ट जज आणि फॅमिली कोड ह्याच्या वॅकन्सीज आहे टोटल. त्याचा सिलेबस ऑलमोस्ट सेमच आहे, बट थोडासा एक 40% सिलेबस डीजेचा वाढतो आणि थोडासा एक पर्सनल लॉज आहे ते फॅमिली कोडचा वाढतो आणि सिव्हिल जर बघितलं तर सिव्हिलमध्ये वाढतो. बाकी काही स्पेशल लॉज आहेत जे की फक्त कोर्टच्या कामाचे असतात, जजेसच्या कामाचे असतात, तेवढा सिलेबस इथे वाढतो. अदरवाईज इथे बाकी जे आहे ते सगळं सेमच आहे. तर याच्यामध्ये तुमचा 60% अभ्यास डीजेचाही कव्हर होऊन जातो. त्यामुळे मी स्पेशल लॉ याच्यासाठी सुरू केलेले आहे, कारण की एक्सपेक्टेशन आहे की डीजेच्या वॅकन्सीज आपल्याला नेक्स्ट मंथ मध्ये मिळतील. त्यामुळे जर तुम्हाला डीजेची परीक्षा द्यायची असेल तर तुमचा हा स्पेशल लॉचा जो प्रोव्हिजन पोर्शन आहे तो लवकरात लवकर कम्प्लीट होईल. बाकी मी ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण हा आपला एक आता क्लास सुरू होतोय त्यामुळे. बाकी दुसरा जो विषय आहे तो असिस्टंट ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटरचा. त्या एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन विदिन द 3 to 4 months एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे आपण 7 ते 8 महिन्यामध्ये प्रिलिम्स म्हणजेच याची मेन्स एक्झामिनेशन होण्याची एक्सपेक्टेशन पकडू शकतो. तरीही मी तुम्हाला व्हॅलिडिटी कोर्सची खूप जास्त दिले, त्यामुळे टेन्शन नाही आहे. बट अभ्यास हा सुरू करणं आता रिक्वायर्ड आहे का, तर येस, अभ्यास सुरू करणं रिक्वायर्ड. तुम्ही कशाही पद्धतीनं करा, सेल्फ स्टडी करा, क्लास लावा, कसंही, पण अभ्यास सुरू करणं रिक्वायर्ड आहे, कारण सिलेबस खूप जास्त आहे. सेशन केसेस डील करायचे असतात, त्यामुळे सेशनला स्पेशल लॉज इथे खूप जास्त आहे. बाकी मुद्द्याकडे न वळता आज आपण एक नवीन लॉ सुरू करतो आहे, जे की पोक्सो आपण याला म्हणतो, दॅट इज द प्रोटेक्शन्स ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट. हा 2012चा आपला लॉ आहे. ऍक्च्युली खरं तर हा लॉ आणण्यासाठी आपल्याकडे खूप लेजिस्लेचरला खूप जास्त लेट झालं असं मी म्हणू शकते, कारण हा जो लॉ आहे खूप आधी यायला पाहिजे होता. 2012 मध्ये कदाचित आपले डोळे उघडले, किंवा आपण असं म्हणू शकतो की 2012 मध्ये आपल्याला वाटलं की नाही, चिल्ड्रनचं प्रोटेक्शन व्हायला पाहिजे फ्रॉम दिस सेक्शुअल ऑफेन्सेस. आता यामध्ये आपण काही डिस्कशनचा भाग पकडतो किंवा डिस्कशन करतो, तर तिथे समजून घ्या किंवा ते लक्षात घ्या की आपल्याला इंटरव्ह्यूज क्वेश्चन आहे. आपण 3 वेनी जाणार आहोत, जे की डिस्कशन 2012 मध्ये ऍक्ट आला, कधीचा ऍक्ट आहे, किंवा याचा पर्पज काय आहे, का IPC किंवा भारतीय न्याय संहिता किंवा अदर कुठले लॉ सफिशियंट नव्हते का चिल्ड्रनच्या प्रोटेक्शन्सला, म्हणून हा ऍक्ट आणण्यात आला. व्हाय द पोक्सो ऍक्ट इज हिअर, का 2012 मध्ये आणण्यात आला, आधी का गरज नव्हती. हे सगळे जे आपण डिस्कशन करतो, हा डिस्कशनचा भाग घेतला जातो, पण हेच डिस्कशन तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जातं. इट्स अ इंटरव्ह्यू, ठीक आहे की नाही, इट्स अ इंटरव्ह्यू पार्ट. सेकंड आहे तुमचं प्रिलिम्स एक्झामिनेशन होत नाही, म्हणजे चाळणी परीक्षा ज्याला म्हणतो, ते मेन्स एक्झामिनेशन नुसार होते. हे मेन्स एक्झामिनेशन आपल्याला इथे त्याचा अभ्यास करावा लागतो. तर मेन्स मध्ये 2-3 प्रकार आहे, जे की आज मी तुम्हाला प्रॉपरली मेन्सची स्ट्रॅटेजी एका व्हिडिओमध्ये देणार आहे. पण तरीही सुद्धा इथे रायटिंग, ठीक आहे की नाही, रायटिंग आन्सर्स. मग आता पोक्सो आहे, यातनं तुम्हाला शॉर्ट नोट्स येऊ शकतात, किंवा एखादी डायरेक्टली लॉंग नोट येऊ शकते पूर्ण ऍक्टवर, पनिशमेंट्सवर, किंवा याच्यावर एसे ही उतरू शकतो, किंवा याच्यावर अपील किंवा रिव्हिजन फ्रेम करा असंही येऊ शकतं. महत्वाचा मुद्दा आहे की आता अपील रिव्हिजन प्रपोजल हा तुम्हाला येणार नाही, किंवा अपील रिव्हिजन प्रपोजल बद्दल विचारलं जाणार नाही, तर अपील आणि रिव्हिजन बद्दल विचारलं, टू फ्रेम द अपील अँड टू फ्रेम द रिव्हिजन. जसं की असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटरला काय होतं, टू फ्रेम द अपील प्रपोजल अँड रिव्हिजन प्रपोजल असं होतं, पण इथे तसं नसणार आहे. ठीक आहे, तर पुढे जाऊया आपण या ऍक्ट मध्ये. सो द प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम द सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट, आपण याला पोक्सो असं संबोधतो, ठीक आहे की नाही, 2012. तर कंटेंट्स बघूया. कंटेंट्स इतके का महत्वाचे आहे, जेव्हा तुम्हाला शॉर्ट क्वेश्चन्सवर विचारलं जातं, तर तेव्हा डेफिनेटली तुम्हाला एक सेक्शन किंवा एकाच्या व्यतिरिक्त 2 ते 3 सेक्शन्स तुम्हाला याबद्दल विचारले जातील. पण जर तुम्हाला लॉंग क्वेश्चन किंवा एसे याच्यामधून आला, तर तुम्हाला पूर्ण सेक्शन्स म्हणजे जवळपास महत्वाचे सेक्शन्स किंवा चॅप्टर आठवले पाहिजे. अँड द थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुम्ही फॅमिली कोर्टाला हा लॉ नाही आहे ऍक्च्युली, बट द डिस्ट्रिक्ट जजसाठी जर प्रिपरेशन उद्या करणार आहात, तर ईच अँड एव्हरी सेक्शन्स तुम्हाला इथे पाठ पाहिजे, ठीक आहे की नाही. तर हा आहे आपला
पोक्सो ऍक्टची सुरुवात. शॉर्ट टायटल, एक्सटेन्स अँड कमेन्समेंट. कोणताही लॉ बनवताना एक लेजिस्लेचर शॉर्ट टायटल, लॉंग टायटल आणि काही प्रिएम्बल्स वगैरे देत असतात. त्यामुळे चॅप्टर फर्स्ट मध्ये आपल्याकडे शॉर्ट टायटल आहे, म्हणजे या ऍक्टला काय नावाने संबोधले जाईल आणि याचं एक्सटेन्स अँड कमेन्समेंट कुठपर्यंत राहणार. त्यामध्ये काही डेफिनेशन्स दिलेले आहे. त्याच्यामध्ये महत्वाचे डेफिनेशन्स आहेत की चाइल्ड वगैरे आणि काही सेक्शुअल ऍक्टिव्हिटीजच्या इथे डेफिनेशन दिलेले आहे. तर या ऍक्टमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी की मॉरली जर आपण विचार केला तर डेफिनेटली मी आता ऑनलाईन आहे, तुम्ही तिकडनं आहात, त्यामुळे आपण पब्लिकली हा ऍक्ट शिकवत आहे असं म्हणायला हरकत नाही. बट सम वर्ड्स इन द ऍक्ट की आपण प्रॉबेबली आपल्याला ते उच्चारायला व्यवस्थित वाटत नाही किंवा वी आर नॉट कम्फर्टेबल टू लिसन अँड स्पीक दॅट टाइप्स ऑफ वर्ड. वाय? बिकॉज इट्स अ ऍक्ट पोर्नोग्राफी किंवा सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज किंवा ऑफेन्सेस बद्दल हा ऍक्ट आहे. त्यामुळे आपण इतकं फॅमिलियर किंवा इतकं जास्त त्याला वर्डिंग यूज करायला कम्फर्टेबल नसतो. तर मला जर वाटलं की कुठे मी कम्फर्टेबल नाहीये तर आय विल स्किप दॅट वर्ड. बट अगेन आपलं कर्तव्य आहे ॲज अ डॉक्टर, ॲज अ वकील ह्या सगळ्या गोष्टी शिकण्याचं. तर डोंट हेजिटेट ऑल्सो. मीही हेजिटेट करणार नाही अँड यू आर ऑल्सो. तर आपण चांगल्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करूया. बट तिथे मला वाटेल की आय एम नॉट कम्फर्टेबल टू यूज दिस टाइप्स ऑफ वर्ड, देन आय विल स्किप दॅट. ओके, नाव कंटिन्यू करूया चॅप्टर सेकंड वर. चॅप्टर सेकंड मध्ये आपल्याला सेक्शुअल ऑफेन्सेस अगेन्स्ट द चिल्ड्रन सांगितलंय. याच्यावर एसे जर आला तर मी तुम्हाला एसे फ्रेम करून देणारच आहे, ते शिकवणार पण आहे. बट तरीही चॅप्टर सेकंड ऑफेन्सेस बद्दल डायरेक्टली तुम्हाला इथे सांगतो. आणि मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍग्रेवेटेड फॉर्म्स आणि वेगळे फॉर्म्स ऑफेन्सेसचे तुम्हाला इथे दिलेले आहे, ज्यामध्ये ABCD आणि E मध्ये या फॉर्मॅट्स मध्ये तुमचं जे ऑफेन्सेस आहे यांनी डिवाइड केलेलं आहे. हॅरॅशमेंट असेल किंवा असॉल्ट असेल अशा प्रकारे. ठीक आहे, तर 4 टप्प्यामध्ये यांनी डिवाइड केलेलं आहे. आपल्याला तेव्हाच कळायला पाहिजे आन्सर लिहिताना मेन्स एक्झामिनेशनचं नोट्स मिळून जाईल, सगळं मिळून जाईल प्रॉपरली. याच्यामध्ये फक्त आपल्याला बेअर ऍक्ट मधून शिकायचं आहे. त्याचं कारण की आपल्याला सेक्शन्स आठवले पाहिजे. आणि दिस पेपर नॉट द युनिव्हर्सिटी पेपर की मी नोट्स घेईल आणि नोट्स मधून ऍज इट इज लिहून टाकेल. नोट्स तुम्हाला वाचण्यासाठी असतात, नोट्स तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी असतात. नोट्स अशा मिळणार आहे की सपोज जर ऑफेन्सेस अंडर दी पोक्सो ऍक्ट असेल तर 4 टप्प्यामध्ये ऑफेन्सेस डिवाइड असेल, त्यावरच्या पनिशमेंट असेल आणि तुम्ही ते वाचून जाऊ शकता. पण तुम्हाला जर पाठांतर करायचं असेल तर सुरुवात तुम्हाला बेअर ऍक्टनच करायची आहे. नोट्स तेव्हा यूज करायच्या जेव्हा नोटिफिकेशन येईल आणि 2-3 महिने त्या एक्झामला बाकी असेल. तर आता तुम्हाला मात्र ओनली अँड ओनली बेअर ऍक्ट थ्रू जायचं आहे. याच्यामध्ये बेनिफिट असं होईल की डीजेचं प्रिपरेशन होईल आणि ऍडिशनलचं होईल. APPचा आणि डीजेचा सिलेबस टोटल वेगळा असतो, पण ऍडिशनल पीपीचा आणि डीजेचा सिलेबस जवळपास सेम असतो, बिकॉज दिस इज द सेशन ट्रायल्स अगेन. त्यानंतर चॅप्टर थर्ड जे आहे तो युझिंग चाइल्ड फॉर द पोर्नोग्राफी बद्दल चॅप्टर थर्ड दिलेला आहे. त्यानंतर चॅप्टर फोर्थ अबेटमेंट बद्दल दिलेला आहे आणि चॅप्टर 5 प्रोसिजर बद्दल दिलेला आहे. चॅप्टर 6 आपल्याला रेकॉर्डिंग स्टेटमेंट ऑफ द चाइल्ड बद्दल लिहिलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याकडे स्पेशल कोर्स पण आहे पोक्सोचे, दॅट यू नो, आणि तिथे ऍडिशनल पीपी काम करतात. त्यामुळे हा तुम्हाला ऍक्ट खूप महत्वाचा आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट मिसलेनियस ऑल ऍक्ट मध्ये जे असतं ते. तर आता एक एक पार्ट आपल्याला बघायचा आहे. आपण फार स्लो जाणार आहोत. आपल्याला कोणत्याही प्रकारची घाई नाही आहे की उद्याच आपली एक्झाम आहे. प्रॉपरली कन्सेप्ट क्लिअर करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. नाउ कम टू द ऍक्ट, that is definitions and the preliminary. Okay, so chapter 1 which is deals with the preliminary key short title extents and commencement. This act may be called the protections of the children from the sexual offenses. Okay, so आपण म्हणू शकतो की या ऍक्टला एवढं का लेट झालं 2012 पर्यंत. दॅट रिझन्स वेगवेगळे आहेत. IPC मध्ये कव्हर होते असं तेव्हा आपलं म्हणणं होतं की जे काही सेक्शुअल ऑफेन्सेस आहे अगेन्स्ट विमेन, चाइल्ड एक्सेट्रा ते सगळे IPC मध्ये कव्हर होतात. बट IPC ब्रॉड सेन्स मध्ये दिलेलाच नव्हता. IPC मध्ये जनरल न्यूट्रल त्यावेळेसही नव्हतं, यावेळेसही आहे, बट काही ऑफेन्सेस मध्येच आहे. त्यावेळेस इव्हन IPC फक्त मेलच्या अगेन्स्ट बोलण्यात येत होती. आणि जेवढेही ऑफेन्सेस किंवा सेक्शन्स IPC म्हणजे इंडियन पिनल कोड मध्ये दिले होते ते फार कमी पडत होते चाइल्डच्या प्रोटेक्शनसाठी. दॅट्स वाय 2012 मध्ये आपण हा ऍक्ट घेऊन आलेलो आहे.
सो इट्स एक्सटेंड टू द होल ऑफ इंडिया एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. सो इथे एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर दिलेलं आहे, बट इट्स ओल्ड PDF असेल कदाचित. 2019 मध्ये सुद्धा याच्यामध्ये अमेंडमेंट आहे. इट्स होल इंडियाला आता लागू होतो. इट शॅल कम इन टू फोर्स ऑन द डेट. तर डेट काय आहे तर बघूया, 2012 14 नोव्हेंबर, जे की चाइल्ड डे म्हणून आपण साजरा करतो. तर चाइल्ड डेच्या दिवशी इथे काय आहे 14 नोव्हेंबर 2012. इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आहेत की 14 नोव्हेंबर 2012लाच का तो ऍक्ट पास केला गेला, तसं चाइल्ड डे होता म्हणून पास केला गेला. IPC पुरेशी नव्हते का, किंवा IPC इंडियन पिनल कोड वॉज नॉट सफिशियंट टू प्रोटेक्ट द चाइल्ड. Yes, there are not the sections to sufficient for the protections of child and provisions. तर अशा प्रकारे आपण उत्तर देऊ शकतो. तर extent of the whole of India, it shall come into force on such as date central government by notification for that date, that is 14th November 2012. ओके, हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला. पुढे येऊया आपण, that is definition. What are these definition? In this act, unless the context otherwise required. या ऍक्ट मध्ये जिथे जिथे कॉन्टेक्स्ट रिक्वायर असं यांनी म्हटलं. कॉन्टेक्स्ट रिक्वायर याचा अर्थ काय होतो की पुढे चालून एखादा असा शब्द तुमच्याकडे आला की तो डेफिनेशन मध्ये वेगळा दिलाय पण तिथे वेगळा दिलाय त्या सेक्शन मध्ये, या ऍक्ट मधलेच बद्दल बोलत आहे ते. डेफिनेशनचा जो इंटरप्रिटेशन क्लॉज असतो तो असाच असतो की पुढे चालून अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाइज रिक्वायर, जर पुढे चालून तशी रिक्वायरमेंट नसेल त्या शब्दाची वेगळ्या पद्धतीने, तर तो सेक्शन प्रिव्हेल करेल. ॲग्रेवेटेड फॉर्म असं जर दुसऱ्या सेक्शन मध्ये त्याचा मिनिंग त्या सेक्शनच्या स्पेशालिटीनुसार दिला असेल तर तिथे तो पकडायचा. पण जनरली पूर्ण ऍक्ट साठी ॲग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट याचा अर्थ असाच धरला जाईल जे की सेक्शन 5 मध्ये दिला आहे. सो ॲग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट हॅज द सेम मिनिंग ॲज असाइन टू इट इन अ सेक्शन 5. जर डीजेच्या प्रिलिम्स नुसार जायचं असेल तुम्हाला तर सेक्शन लक्षात ठेवणे गरजेचं आहे की सेक्शन 5 मध्ये त्याचे प्रोव्हिजन्स दिलेले आहे आणि डेफिनेशन बद्दल सांगितलं की ॲग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट मीन्स सेक्शन 5 मध्ये आम्ही एक्सप्लेन करतोय. ओके, तर अशा पद्धतीत हे सांगतात. तर ॲग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्टची डेफिनेशन जी आहे ते आपण 5 मध्ये बघूया. डेंजरली सेक्शुअल असॉल्ट चाइल्डला करणे असं याच्यामध्ये याचा अर्थ होतो. दॅट ॲग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट डेंजरली, ॲग्रेवेटेड मीन्स डेंजर, खूप क्रूरतेने. ॲग्रेवेटेड असॉल्ट सेक्शुअल असॉल्ट, आता सगळे गोष्टी ज्या आहेत ते ऍक्टच सेक्शुअल हॅरॅसमेंटचा आहे त्यामुळे सेक्शुअल असॉल्ट आहे, तर जनरल किंवा साधारण असॉल्ट नाही आहे. सेक्शुअली चाइल्डला असॉल्ट करणे ॲग्रेवेटेड. ओके, तर ते 9 मध्ये दिलेलं आहे सेक्शन 9 अंतर्गत. त्यानंतर आपण पुढे येतो सेक्शन 5. सेक्शन 9 नंतर आर्म फोर्स और सिक्युरिटी फोर्स मीन्स आर्म फोर्स. आता इथे आर्म फोर्स अँड सिक्युरिटी फोर्स, पोलीस फोर्स अँड स्पेसिफाईड इन द स्केड्यूल, एक स्केड्यूल पण आपल्याला मागे दिलं आहे. तर त्यामध्ये आर्म फोर्सेसचं आणि पोलीस फोर्सेसचं काय काम आहे ते आपण स्केड्यूल मध्ये बघूया. चाइल्ड मीन्स एनी पर्सन बिलो द एज ऑफ 18 इयर. चाइल्डची डेफिनेशन्स भरपूर साऱ्या क्रिमिनल्स ऍक्ट मध्ये दिलेली आहे. पहिलं जसं की चाइल्डची डेफिनेशन आपल्याला मेजॉरिटी ऍक्ट मध्ये दिली आहे. चाइल्डची डेफिनेशन आपल्याला आता नवीन भारतीय न्याय संहितामध्ये, आधी IPC मध्ये आय थिंक नव्हती, भारतीय न्याय संहितामध्ये दिलेली आहे. अशा अनेक चाइल्डची डेफिनेशन आपल्याला जे ऍक्ट मध्ये दिलेली आहे. तर इथे सुद्धा जो 18 वर्षाच्या खालील व्यक्ती आहे, मेल फिमेल, तो इथे चाइल्ड म्हणून संबोधला जाणार आहे असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर डोमेस्टिक रिलेशनशिप शॅल हॅव द सेम मिनिंग ॲज असाइन इट in a clause F of section 2 of the Domestic Violence Act, that is protection from women, that domestic violence act. तर डोमेस्टिक रिलेशनशिप ची डेफिनेशन, सध्या इथे डोमेस्टिक रिलेशनचं काय काम पडलं असेल या ऍक्ट मध्ये, तर डेफिनेटली घरातही चाइल्डवर अत्याचार होतात. यू नो दॅट डोमेस्टिकली घरात चाइल्ड राहतात. यू नो दॅट किती सारे. आता वी आर अ ॲडव्होकेट. ओके, मी असं संबोधणारच नाही तुम्हाला की तुम्ही माझे स्टुडंट्स आहात, बिकॉज दिस इज APP अँड ADP's बॅचेस, DJ's बॅचेस. ज्या बाकीच्या बॅचेस आहेत त्यांना मी बेटा वगैरे काय काय बोलायचं बोलू शकते, बट वी आर ऑल द कलिग्स. त्यामुळे आपल्याला माहिती येते की आपण कोणत्या लेवलवर अभ्यास करायचा आणि कोणत्या प्रकारे जायचं असतं. ठीक आहे की नाही. ऑल आर द seniors and colleagues are here in a batch. त्यामुळे आपण अशा पद्धतीने जाऊया की आपण सगळे मिळून अभ्यास करतोय. ठीक आहे. डोमेस्टिक रिलेशनशिपचं पुढे काय काम पडणार आहे, तरी पण कोणालाही डाऊट असेल तर यू कॅन आस्क एनी क्वेश्चन्स इन अ लाईव्ह बॅच, और
जर आपल्याला लाईव्ह बॅच मध्ये नाही बोलायचं असेल तर क्लास झाल्यानंतर प्रत्येक बॅचला मी 10 मिनिट्स देत असते, तिथे आपण डिस्कशन करतो आणि काही डाऊट्स असेल तर आपण सॉल्व्ह करतो. ओके, सो डोमेस्टिक रिलेशनशिप ही ऑलरेडी डोमेस्टिक व्हायलन्स या ऍक्ट मध्ये या डेफिनेशनला चांगल्या प्रकारे त्यांनी एक्सप्लेन केलं, तर आपण तिथनच याचा संबोध किंवा त्याचं एक्सप्लेनेशन तिथनं घेऊ शकतो. हा एक मुद्दा आहे. पण डोमेस्टिक रिलेशनशिप्सचं गरज पडली कारण ते डोमेस्टिकली घरातही न्यूज मध्ये तुम्ही ऐकता डेली की घरात एखाद्या छोट्या मुलीवर किंवा छोट्या चाइल्डवर रेप किंवा सेक्शुअल हॅरेसमेंट होत राहते. आता बाहेरच नाही तर घरी सुद्धा चाइल्डला प्रोटेक्शन नाही आहे काही संदर्भामध्ये. ओके, सो एक मागे असंच एक न्यूज मध्ये एक स्टेटमेंट आलं होतं XYZचं की इवन आई वडील किंवा कोणतेही रिलेटिव्ह सुद्धा इथे सेफ आहेत का चाइल्ड त्यांच्या अंतर्गत, हेही आपल्याला बघणं गरजेचं असतं. तर या सगळ्या गोष्टी आपण आता डेफिनेशन्स मध्ये बघणार आहोत. तर त्यामध्ये ए मध्ये अग्रॅवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट दिले आहे, त्यानंतर सेक्शुअल असॉल्ट दिला आहे, आणि दुसरी जी डेफिनेशन आहे ते पेनिट्रेटिव्ह वर्ड त्यांनी स्किप केला आहे आणि अग्रॅवेटेड सेक्शुअल असॉल्ट दिला आहे. दोन्ही याच्या पनिशमेंट्स मध्ये फरक आहे. त्यानंतर आर्म आणि ऑफेन्सेस मध्ये पण फरक आहे. आर्म फोर्सेस किंवा ह्या सगळ्या फोर्सेस आहेत त्या सी मध्ये दिला आहे. त्यानंतर डी मध्ये चाइल्डची डेफिनेशन दिली आहे. तुम्ही लक्षात ठेवू शकता की इट्स अ चाइल्ड डी, सो डी मध्ये दिलाय. आणि त्यानंतर ई डोमेस्टिक रिलेशनशिपची डेफिनेशन दिली आहे. आता या डेफिनेशन दिल्याच नाही आहे खरं तर, इथे फक्त यांना उल्लेख केलाय की ह्या डेफिनेशन आम्ही समोर देतोय आहे वगैरे. त्यामुळे पोक्सो मध्ये आपल्याला डेफिनेशन्सवर खूप मेहनत करायची गरज नाही. बट काही काही ऍक्ट असे असतात की इतक्या साऱ्या डेफिनेशन दिल्या असतात त्या पाठ कराव्या लागतात. अभ्यासाची स्ट्रॅटेजी मी प्रॉपरली तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा, तर ते सगळ्यातच महत्वाचं आहे. कारण 2-3 गोष्टी असतात की आपला एक तर गॅप झालेला असेल किंवा कोणत्याही बाबतीत त्या इतका महत्वाचा आहे की जेव्हा 1-2-3 महिना आपण अभ्यास करतो त्यानंतर पेपर देतो, पेपर देऊन घरी येतोय आपण, पण असं वाटतं अरे बापरे इतकं निगेटिव्ह मध्ये गेलं, इतकं सारं झालं, असं झालं तसं झालं, माझा पेपर चांगला नाही गेला किंवा माझा पेपर चांगला गेला. तर या पद्धतीमध्ये जेव्हा बॅक मध्ये आपण 2-3 महिने जातो आहे आणि आपण विचार करतो की मी कुठे चुकलो किंवा कुठे नाही चुकलो, तर या सिच्युएशन मध्ये स्वतःला कधी कळत नाही आपल्याला की एक्झॅक्टली मी कुठे चुकलो किंवा मी कसं जायला पाहिजे होतं. त्यामुळे अभ्यासाची पद्धत माहित असणे हे अत्यंत गरजेचं आहे. क्लिअर? तर त्या पद्धतीने गेलं तर 3 महिने बॅक येऊन तुम्हाला पश्चाताप करण्याची गरज पडत नाही. Again, penetrative sexual assault has the same meaning as assigned in section 3. Same आहे prescribed. You know that prescribed means by rule and all this act, which is the interpretations and law making process मध्ये prescribed each and every act मध्ये दिलं असतं. Religious institution shall have the same meaning in a religious institution. Preventions of Abuses Act मध्ये दिलेलं आहे. तर आपण ते आपल्याला हा ऍक्ट नाहीच आहे त्यामुळे आपल्याला काही संबंध याचा येत नाही. सेक्शुअल असॉल्ट हॅज द सेम मिनिंग ॲज असाइन टू इन सेक्शन 7. सेक्शुअल हॅरॅसमेंट सेक्शन 11 मध्ये दिले. शेअर्ड हाऊसहोल्ड, इवन दिस शेअर हाऊसहोल्ड अगेन गिवन इन दिस अदर ऍक्ट, आय थिंक सो, आय थिंक JJ ऍक्ट हॅज द same meaning, means a household where the person charged with the offense lives or has lived at any time in the domestic relationships with the child. Okay, ऑलरेडी हा ऍक्ट मी DJ च्या बॅचला शिकवलेला आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ पण आहे, पण आपल्याला त्या ओल्ड रेकॉर्डेड व्हिडिओ नाही जायचंय आपल्याला, न्यू मी लाईव्ह बॅचेस घेणार आहे परत. तर means a household where the person charged with the offense lives. जेव्हा मी रेकॉर्डेड व्हिडिओ कधी देते, जेव्हा आता अगदीच 2 महिन्यावर एक्झाम झालेली आहे तेव्हा आपण रेकॉर्डेड थ्रू जाऊ शकतो. अदरवाइज वी विल कंडक्ट द लाईव्ह लेक्चर्स बिकॉज लाईव्हचा खूप फरक पडतो. हाऊसहोल्ड वेअर द पर्सन चार्ज विथ ऑफेन्स लाईव्ह ऑर हॅज लाईव्ह ॲट एनी टाइम डोमेस्टिक रिलेशनशिप्स विथ द चाइल्ड. हाऊसहोल्ड म्हणजे जिथे हाऊसहोल्ड आहे, तुम्ही एकत्रित राहता, शेअर्ड हाऊसहोल्ड, एक तर तुम्ही राहिले आहात किंवा राहतात. चार्ज विथ द ऑफेन्स हॅज लाईव्ह ॲट ए टाइम इन अ डोमेस्टिक रिलेशनशिप विथ द चाइल्ड. कोणताही चाइल्ड शेअर हाऊसहोल्ड करतोय, हाऊसहोल्ड शेअर करतोय म्हणजे आई वडील फॅमिली आहे सगळी, त्यात चाइल्ड राहत आहे, तर तो आई वडिलांशी शेअर करतोय हाऊस, तो आई वडिलांच्या ह्याच्यात राहतो, कुठल्या रिलेटिव्ह कडे राहताय की कुठल्या पेइंग गेस्ट मध्ये राहताय, तर कोणत्याही बाबतीत तो एका हाऊस मध्ये 4-5 लोकांसोबत राहताय आणि त्यापैकी एकाने कोणीही त्याच्यासोबत जर अत्याचार केला, हॅरॅसमेंट केली सेक्शुअली, तर दॅट कम्स अंडर दिस पोक्सो ऍक्ट. तर त्याच्यासाठी वेगळ्या पनिशमेंट्स आणि वेगळे प्रोसिजर्स त्या ह्या लोकांसाठी दिले की ऑलरेडी तुमच्यासोबत तो घर शेअर करतो, शेअर हाऊस होल्ड मध्ये तो व्यक्ती आहे, दॅट इज द चाइल्ड, अँड तुम्ही अत्याचार करता. So the share household means the person, the child means a household where the person charged with the person who is the person that the accused person with the offense lives
अँड or has lived at any time at the domestic relationship with the child. ज्या चाइल्डवर अत्याचार झालाय, द चाइल्ड विक्टीमवर अत्याचार झालाय, तर त्याच्यासोबत राहणारा पर्सन जो की त्याच्यासोबत इथे काय करतो आहे, शेअर करतोय हाऊस. स्पेशल कोर्ट मीन्स अ कोर्ट डेसिग्नेटेड. 28 मध्ये सेक्शन मध्ये एक आपल्याला स्पेशल कोर्ट दिलाय आणि यू ऑल नो दॅट वी हॅव द पोक्सो कोर्ट्स. स्पेशल कोर्ट त्यांच्याकडे पोक्सोचे मॅटर चालतात. दॅट इज द डिस्ट्रिक्ट कोर्ट. पीडीजे डिस्ट्रिक्ट जज यांना एक स्पेशली चार्ज दिले असतात पोक्सोचे, त्याच कोर्टमध्ये पोक्सोचे मॅटर चालतात. बेसिकली जास्तीत जास्त आपल्याकडे काय आहे की ॲज नियर एज पॉसिबल विमेन प्रिसाइडेड ओव्हर दॅट कोर्ट. स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर मीन्स अ पब्लिक प्रोसिक्युटर अपॉइंटेड अंडर सेक्शन 32. आता इथे 2 पीपी तुम्हाला दिले, दॅट इज एडीपीपी आपण म्हणू शकतो, एडीपीपी ओके असं म्हणू शकतो, दॅट एडिशनल पीपी ओके ठीक आहे. एडिशनल पीपी जे की तुम्ही आता या एक्झामचं प्रिपरेशन करणारे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे आणि या डायरेक्ट रिक्रुटमेंट्समध्ये इतक्या काही खूप एमपीएससी थ्रू ज्या प्रोसिजर फॉलो करतात त्या करायची गरज नसते. त्यांना नोटिफिकेशन काढलं, सिलेबस दिला, डेट दिली की एक्झाम कंडक्ट होते आणि लगेचच इंटरव्ह्यू होत असतो. बिकॉज दिस इज अ डायरेक्ट रिक्रुटमेंट. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन नसते, एक रिटर्न एक्झामिनेशन घेऊन तुमचा डायरेक्टली इंटरव्ह्यू घेतला जाईल. बट तरीही या तुमच्या पूर्ण कार्यकाळामध्ये 1 वर्ष तर तुम्हाला प्रिपरेशन आणि या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागणार आहे. 250 जागा आहे. तर त्यानंतर इथे स्पेशल पीपी जो ऍडिशनल पीपीलाच किंवा दुसऱ्या एखाद्या सिनियर पीपीला इथे तुम्हाला स्पेशल पीपी म्हणून पोक्सो कोर्टसाठी नेमलं जातं अकॉर्डिंग टू द सेक्शन 32 अंतर्गत. द वर्ड अँड एक्सप्रेशन युज्ड हिअर इन अँड नॉट डिफाईन बट डिफाईन इन द इंडियन पिनल कोड म्हणजेच आता भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, जे ऍक्ट आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट. 4 इथे लॉ दिलेले आहे की या ऍक्ट मध्ये, पोक्सो ऍक्ट मध्ये कुठेही आम्ही एखादा वर्ड डिफाईन नाही केलाय, बट याचा अर्थ असा आहे का की तो वर्ड कुठे आलाच नाही, समोर डेफिनेटली येईल. एवढ्या सेक्शन्स मध्ये, एवढ्या ऍक्ट मध्ये असे अनेक वर्ड्स येतील की ते आम्ही पोक्सो मध्ये डिफाईन नाही केले, पण ते कुठे डिफाईन असताना तुम्हाला मिळणार, एक तर भारतीय न्याय संहिता म्हणजेच इंडियन पिनल कोड मध्ये मिळणार, सीआरपीसी म्हणजेच भारतीय बीएनएसएस मध्ये मिळणार, किंवा आयटी ऍक्ट मध्ये मिळणार, किंवा जुव्हेनाइल मध्ये मिळणार. कारण आमचा ऍक्ट पोक्सो ह्या 4च ऍक्ट मध्ये खेळतो, दुसरीकडे काही जास्त जात नाही. ठीक आहे. सो जर असा प्रश्न आला तुम्हाला विचारण्यात आला, प्रिलिम्स तर नाहीये पण डीजेला प्रिलिम्स आहे, सो डीजेला प्रश्न विचारण्यात आला की जर पोक्सो मध्ये डिफाईन नाही आहे का तर कुठे मिळणार, तर आयटी ऍक्ट, बीएनएसएस अँड जुव्हेनाइल जस्टिस मध्ये मिळणार. ठीक आहे. सो हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, असेही प्रश्न विचारण्यात येतात. सो डेफिनेशन मध्ये काही नाही, फक्त शेअर हाऊस होल्डची डेफिनेशन के मध्ये दिलेली आहे, चाइल्डची डेफिनेशन आहे, बाकी तर सगळे सांगितले की सेक्शन्स मधून तुम्ही शिकून घ्या. ओके. सो पुढे येऊया, दॅट इज सेक्शन चॅप्टर 2 सेक्शुअल ऑफेन्सेस अगेन्स्ट द चिल्ड्रन. जसं आपण बघितलं की ते डी पर्यंत म्हणजे 4 टप्प्यामध्ये ABCD 4 टप्प्यामध्ये ऑफेन्सेसला डिवाइड केलंय. सगळ्यात पहिला ऑफेन्स आहे तुमचा की सेक्शुअल ऑफेन्सेस मधला अगेन्स्ट द चिल्ड्रन. अगेन्स्ट द चिल्ड्रन मध्ये याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे चिल्ड्रन येतात. कोणत्या प्रकारचे चिल्ड्रन्स येतील, फिमेल चिल्ड्रन्स, मेल चिल्ड्रन्स अँड मोर ओव्हर अकॉर्डिंग टू द भारतीय न्याय संहिता ट्रान्सजेंडर चिल्ड्रन पण याच्यामध्ये येणार आहेत. ठीक आहे की नाही, ऑल द चिल्ड्रन्स विच इज बिलो द 18 years ऑफ एज. ठीक आहे. आता याच्यामध्ये ट्रान्सजेंडरही आपल्याला ऍड करावं लागतं, पण इथे नाही दिलाय बिकॉज भारतीय न्याय संहितांनी तरी एक्सप्लेन केलाय की पर्सन म्हणजे कोण. ठीक आहे. सो पेनेट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट. आता मी जर सांगितलं तुम्हाला की हे सगळे जे आहेत ते आपल्या रेप सेक्शन्स मधले सगळे ऍज इट इज वर्ड आहे. ऑल दीज वर्ड आर सायंटिफिक वर्ड की एक्झॅक्टली यांनी एक्सप्लेन केलं आहे किंवा ती प्रोसिजर इथे मांडली आहे की कोणत्या बाबतीत एखाद्या व्यक्तीने एखाद्या चाइल्डची किंवा अकॉर्डिंग टू द भारतीय न्याय संहिता एका मेलनी फिमेल सोबत जर रेप ऑफेन्स केला असेल तर तो आपण कोर्टमध्ये त्याचं आर्ग्युमेंट कसं होणार किंवा कोर्टमध्ये ते सिद्ध कसं करणार. कारण दोन्ही पार्टी हे शब्द देण्याची गरज काय पडली, विशाखा गाईडलाईन्स जेव्हा आपल्याकडे आल्या होत्या 2012 मध्ये अमेंडमेंट ज्याच्यावर झालेल्या होत्या, तर हे सगळे शब्द इथे ऍड करण्यात आले होते. तर याच्यामध्ये यांचं म्हणणं होतं की एक्झॅक्टली इथे खूप सारे कॉम्प्लिकेशन्स आहेत की अगेन्स्ट द वुमेन, अगेन्स्ट द कन्सेंट ऑफ द वुमेन, ह्या सगळ्या गोष्टी प्रूव्ह नाही होत आहे, कुठे ना कुठे मिसयूज होत आहेत की एक्झॅक्टली रेप झाला की नाही किंवा रेप केला की नाही, या सगळ्या गोष्टीमध्ये अनेक गोष्टीचे कॉम्प्लिकेशन्स होते. त्यामुळे स्पष्ट इथे सायंटिफिकली वर्डिंग देण्यात आली होती ऍक्ट मध्ये आपल्या IPC मध्ये, आणि मग ती इथे टाकण्यात आली की पोक्सो ऍक्ट आल्यानंतरच की रेप
एक्झॅक्टली कमिट केलाय का, तर हे कधी समजायचं. तर हे सगळे पेनिट्रेटिव्ह, पेनिस अँड वजाइना हे सगळे शब्द इथे दिलेले आहे. सो वी विल स्किप इट, वी कॅन स्किप इट. आणि हे शब्द दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की यस, अशा प्रकारे जर कोणी सेक्शुअल हॅरॅस्ड केलं असेल तर त्याला रेप कंडक्ट केला किंवा सेक्शुअल असॉल्ट पेनिट्रेटिव्ह याचा अर्थच रेप होतो. तर अशा प्रकारे इथे त्यांनी रेपच्या कन्सेप्टचे जे वर्डिंग आहे, सायंटिफिकली वर्डिंग एक्झॅक्टली, तर ते त्यांनी इथे मांडलेले आहे. त्यामुळे पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट जो आहे तो अशा प्रकारे होतो. यू कॅन रीड युअर सेल्फ ऑल्सो. ठीक आहे, तर हे शब्द तुम्ही स्वतः वाचू शकता. मी जसं पहिल्यांदा सांगितलं की जे मला कम्फर्टेबल नाही ते मी स्किप करेल, बिकॉज तुम्हीही वाचू शकता. यू कॅन रीड युअर सेल्फ. 4 मध्ये सांगितलं की पनिशमेंट फॉर द पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट. तर 3 मध्ये पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट कसा होतो हे त्यांनी एक्सप्लेन केलं आहे कायद्याने आपल्या, and without hesitations. and the second one is 4 मध्ये लगेचच त्याची डेफिनेशन दिली. 2019 मध्ये ही डेफिनेशन्स आय थिंक कमी होती, आता ही डेफिनेशन्स वाढवलेली आहे. whoever commits a penetrative sexual assault shall be punished with imprisonment for either description for a term which shall not be less than 7 years but which may extend to the imprisonment for life and shall also be. तर इथे 2019 ची अमेंडमेंट आहे. आय थिंक ही माझ्याच्यानी चुकून पीडीएफ ओल्ड आली असेल, बट मी उद्या नवीन पीडीएफ वर शिकवेल, डोंट वरी. बट ही जी 2019 ची आहे मिनिमम नॉट लेस दॅन 10 इयर आहे. आपण ही अमेंडमेंट सुद्धा प्रॉपरली बघणार आहोत की काय त्याच्यामध्ये आपल्याला अजून बघायचं आहे ते, बिकॉज आपल्याला सगळं बघायचं. बघा, मी आता इथे डायरेक्टली लाईव्ह बॅच मध्ये इतकं डिस्कशन नाही करू शकत आहे, बट तरीही मी जेव्हा आपण लाईव्ह बॅच ऑफ करणार आहोत तर तेव्हा मी सांगणार आहे की आपण जेव्हा तयारी करतो डीजेची, ऍडिशनल पीपीची किंवा अशा इव्हन जेएमएफसी पण पकडू शकता. पण जेएमएफसी मी या लेवलवर नाही पकडणार तरी पण, कारण जेएमएफसी आता ते पण कंपल्सरी केलंय की जेएमएफसी नाही राहू शकत 3 वर्षाशिवाय, प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागणार आहे. तर अशा प्रकारे ह्या ज्या सगळ्या पोस्ट आहेत, डेझिग्नेटेड प्रिसाइडिंग ऑफिसर पोस्ट आहेत त्या सगळ्या, यू नो दॅट. आणि आपण जो एक्झाम आपण लॉ झालेला आहे, आपण फॉर्म भरून टाकतो, चला प्रिपरेशन करतो, पण हे इतकं सोपं नाही आहे, कारण ह्या खूप मोठ्या पोस्ट आहेत. लिटरली मी सांगते तुम्हाला, आपण इमॅजिन पण नाही करू शकत की यांचं किती मोठं डेझिग्नेशन आहे, आणि खरंच आहे. त्यामुळे या सिच्युएशन मध्ये आपला अभ्यास खूप डीप असला पाहिजे. सपोज तुम्ही कुठल्याही प्रकारे प्रिलिम्स मेन्स पास झाला, पण ते इंटरव्ह्यू मध्ये खूप डीपली बघतात, कारण ह्या पोस्ट ज्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत. इतक्या मोठ्या पोस्टवर तुम्हाला नेऊन बसवायचं आहे गव्हर्नमेंटला, तर डेफिनेटली ते सगळं डीप इथे डिस्कशन करणार आहे. आणि हे कधी होतं, एक तर 3-4 गोष्टी खूप महत्वाच्या. एक तर तुमच्यासोबत अभ्यासाचं प्रिपरेशनचं एन्व्हायरमेंट असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं की डिस्कशन असणं महत्वाचं आहे, आणि काय अमेंडमेंट आल्या किंवा काय नाही, किंवा जसं की इंटरव्ह्यू पासून खालपर्यंत आपण प्रिपरेशन कसं करायला पाहिजे, हे डेली एक एन्व्हायरमेंट आणि रेग्युलरली कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे तुमच्या प्रिपरेशन मध्ये. तेव्हा कुठे हे सगळं साध्य होऊ शकतं. सो द अमेंडमेंट बद्दल बोलायचं तर नॉट लेस दॅन 7 इयर इथे दिलाय, बट नॉट लेस दॅन 10 इयर आहे 2019 नुसार, की 10 वर्षाच्या खाली नाही. आणि ती इम्प्रिझनमेंट ऑफ लाईफ not less than 10 but which may imprisonment for life and shall also be liable to fine. ओके, तो फाईन दिलेला नाही आहे, तर फाईन तो डिस्क्रिशनरी पॉवर आहे कोर्टाचा की ते, बट फाईन आहे. ठीक आहे, पण किती लावणार हे कोर्टाचं डिपेंड करतं, की कोर्ट हॅज अ डिस्क्रिशनरी पॉवर टू डिसाइड द फाईन अकॉर्डिंग टू द डॅमेजेस टू द चाइल्ड. ओके, सो द पनिशमेंट ही 4 मध्ये दिली आहे. आता इथेच तुम्हाला सेक्शन पाठ झाला पाहिजे की सेक्शन 3 मध्ये काय दिलं की पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्टची डेफिनेशन दिलेली आहे. ती आपल्याला परीक्षेत येत नाही, कारण असे शब्द किंवा अशा गोष्टी परीक्षेमध्ये जनरली आपल्याला विचारण्यात येत नाही. विचारलं तर सेक्शन विचारतील की ही डेफिनेशन कुठे आहे, अदरवाईज याच्याबद्दल काही येत नाही. मी ऍक्ट शिकवतानाच तुम्हाला सांगते की काय आपल्याला महत्वाचं आहे, मधातलं महत्वाचं नाही, फक्त सेक्शनची हेडिंग महत्वाची. त्यानंतर सेक्शन 4 आपल्याला खूप महत्वाचं आहे, याच्यामध्ये अमेंडमेंट विचारू शकतात, पनिशमेंट विचारू शकतात. ओके, सो ह्या 4 सेक्शन आपल्याला पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट बद्दलची डेफिनेशनचा पनिशमेंट सांगतात. ॲग्रॅव्हेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट अँड पनिशमेंट देअरफॉर. आता परत तेच सांगितलं आहे की जे 3 मधला गुन्हा घडलेला आहे, 3 या सेक्शन मध्ये जो गुन्हा घडलेला आहे, त्या सेक्शन्स मध्ये सगळ्यात महत्वाचं होतं की जे असॉल्ट तुम्ही केलेला आहे कुणाला, चाइल्डला, पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, तो खूप घाणेरड्या आणि खूप डेंजरस प्रमाणे केलेला आहे, क्रूरतेने केला आहे, आणि त्या 3 मधलाच ॲग्रॅव्हेटेड फॉर्म तुम्ही अजूनही केलेला. whoever being a police officer. आता ॲग्रॅव्हेटेड फॉर्म म्हणजे
पोलीस ऑफिसरचा काय संबंध, तर डेफिनेटली पोलीस ऑफिसरची ऑलरेडी ड्युटी आहे, आर्म फोर्सेस वाल्यांची ऑलरेडी ड्युटी आहे टू प्रोटेक्ट द सिटीजन, टू प्रोटेक्ट द चाइल्ड, and the child is in the custody of police, the child in the custody of the institutions, in any place, and that person who is that the child is in the custody of that person committed the offense, then it's an aggravated form na. So police officer असेल commit this assault to the child within the limits of the police station premises, त्याच्या premises मध्ये त्याच्या appointed अंतर्गत चाइल्ड असेल आणि त्याच्यासोबत तो तसा ऑफेन्स करत असेल तर याला अग्रेवेटेड फॉर्म म्हटला जाईल. म्हणजे अगदी क्रूरतेने किंवा तुमची ड्युटी होती पण तुम्ही ते ड्युटी तर नाहीच केली बट ऑफेन्स पण केला. In the premises of any station, whether or not situated in the police stations to which he is appointed, or in the course of his duties or otherwise, तुमच्या course of the duties मध्ये where he is known as identified as a police officer. ठीक आहे की नाही, माहिती आहे तुम्हाला, where being a member of the armed forces असेल within the limits of the area of the person deployed, areas under the command, courses of the duties where said a person is known as identified. तर कोणीही पोलीस ऑफिसर असेल, आर्म फोर्सेसचा व्यक्ती असेल, अशा जर ऑफेन्सेस करत असेल तर त्याला अग्रेवेटेड फॉर्म ऑफ द ऑफेन्सेस म्हणतात, सेक्शुअल असॉल्ट म्हणतात. आता सगळ्यात महत्वाचा आपल्याला प्रश्न अशा प्रकारे येऊ शकतो डीजेच्या प्रिलिम्स मध्ये की अग्रेवेटेड फॉर्म कशाला म्हणतात, तर ही लिस्ट दिलेली आहे तर त्या लिस्ट मध्ये जो व्यक्ती इथे ऑफेन्स करतोय तर ते पण येतात. ठीक आहे, तर प्रिलिम्स मध्ये. बाकी मेन्स मध्ये जर तुम्हाला डीजे किंवा एपीपीच्या मेन्स मध्ये जर तुम्हाला प्रश्न येत असेल तर सरळ सरळ विचारू शकतात की एक्सप्लेन द अग्रेवेटेड फॉर्म ऑफ दी सेक्शुअल असॉल्ट तर टू द चाइल्ड अकॉर्डिंग टू द पोक्सो ऍक्ट और अंडर द पोक्सो ऍक्ट. तर तुम्हाला हे सगळं लिहिणं गरजेचं आहे. whoever being a पब्लिक सर्वंट असेल तो कोणीही पब्लिक सर्वंट असू द्या, ठीक आहे, कोणीही असू द्या हा असॉल्ट करतोय. whoever being a मॅनेजमेंट ऑफ द स्टाफ ऑफ द जेल असेल, रिमांड होम, प्रोटेक्शन होम, ऑब्झर्वेशन होम, अदर प्लेस कस्टडी मध्ये असेल, प्रोटेक्शन ऑफ एस्टॅब्लिश्ड बाय और अंडर एनी लॉ. हे फास्ट जाते की मी एवढं काही तुम्हाला महत्वाचं नाही, 2-4 शब्द लिहिले तरी अंडर द जेल मॅनेजमेंट वगैरे इतकंही खूप आहे. whoever being a management of the staff hospital असेल, whoever being the management of the educational institution असेल, you know that education institute मध्ये तर आता सगळं किती डेली 2-3 दिवसात आपल्याला केसेस येतात की इथे चाइल्डचा रेप झालेला आहे, इथे चाइल्डचा रेप झालेला आहे एक्सेट्रा. whoever commits a गँग रेप ज्याला आपण म्हणतो, आणि गँग रेप चाइल्डसाठी केलंय. आता सध्या IPC म्हणजे भारतीय न्याय संहितामध्ये खूप जास्त पनिशमेंट वाढवलेले आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता लगेचच आज काढून बघा की कोणते सेक्शन्स आहेत आणि कोणत्या पनिशमेंट्स त्याच्यामध्ये वाढवलेल्या आहेत. सेक्शन 63 पासून पुढे चालू होतं हे ऑफेन्सेस. ठीक आहे, when a child is subjected to sexual assault by one or more persons of the group in the furtherance of their common intentions, each of such a person shall be deemed to have been committed. This is the conspiracy आपण म्हणू शकतो याला की ग्रुप ऑफ द पर्सन्स each and every commit punishable राहणार आहे. whoever commits a penetrative sexual assault on a child using a deadly weapons, again तुम्ही using a deadly weapons करता, हे aggravated form मध्ये. गँग रेप aggravated form मध्ये, deadly weapons यूज केले aggravated form आहे, corrosive substance यूज केले aggravated form आहे, पब्लिक सर्वंट आहे, पोलीस ऑफिसर आहे, इन्स्टिट्यूशन आहे, एज्युकेशनल हॉस्पिटल, हे सगळ्यांनी जर इथे सेक्शुअल असॉल्ट जर केला असेल तर डेफिनेटली ते सगळं काय आहे इथे aggravated फॉर्म मध्ये येणार आहे. comes under the aggravated form. whoever commits a penetrative sexual assault causing a grievous hurt or causing a bodily harm and injury to the sexual organs of the child. Definitely suppose penetrative sexual assault तर केलाच आहे बट तो असॉल्ट जो आहे तो ग्रीवस हर्ट करतोय कुठल्याही चाइल्डच्या ऑर्गन्सला तर डेफिनेटली इथे त्याला अग्रेवेटेड फॉर्म मध्ये काउंट केल्या जाणार आहे आणि तुम्हाला या सेक्शन अंतर्गत पनिशमेंट मिळणार आहे. whoever commits a penetrative sexual assault to the child. आता परत इथे काही ग्राउंड्स दिलेले आहेत जे मध्ये, तर जे मधले ग्राउंड्स कोणते आहेत ते बघूया. फिजिकली इनकॅपेसिट्स टू चाइल्ड कॉज टू चाइल्ड बिकम अ मेंटली इल ॲज डिफाईन अंडर क्लॉज द मेंटल हेल्थ ऍक्ट. सपोज त्या चाइल्डवर तुम्ही एक सेक्शुअल असॉल्ट केला आहे आणि तो चाइल्ड आता फिजिकली इनकॅपेसिट झालेला आहे, कोणताही व्यक्ती जो ऑफेंडर आहे आणि त्यांनी ऑफेन्स केला आहे आणि तो चाइल्ड जो आहे या ऑफेन्समुळे, त्या अक्युज्डच्या ऑफेन्समुळे इथे इनकॅपेसिट झालाय मेंटली, तर causes impairment and of the kind of as a rendered to child unable to perform a regular task temporarily permanently. Impairment म्हणजे like त्याला he cannot decide or he cannot we can say that
he's not able to understand the circumstances and all the things which is he cannot take a judgment or decisions to the regular basis. तर मेंटली कॅपेबल नाही आहे तो या घटनेमुळे. इन द केस ऑफ द फिमेल चाइल्ड मेक्स द चाइल्ड प्रेग्नेंट, आणि फिमेल चाइल्ड असेल तर मेक द चाइल्ड प्रेग्नेंट. आता 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. यू नो दॅट द फोर्थ अक्यूज्ड, ओके, ऑफेंडर, क्रिमिनल्स that commits rape on the child female, and that she was pregnant from that the rape offense. तर अशा प्रकारचे ही ऑफेन्सेस इथे घडून आलेले आहेत. तर याला ॲग्रेवेटेड फॉर्म ऑफ ऑफेन्सेस म्हणतो आपण या ऍक्ट अंतर्गत. इन्फ्लिक्ट्स द चाइल्ड विथ ह्युमन इम्युनिडेन्सिस, त्याला इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस मीन्स HIV आपण असं याला म्हणतो, एड्स, ठीक आहे की नाही. अशा प्रकारच्या व्हायरसला चाइल्डला फेस करावं लागत आहे. और एनी अदर लाईफ थ्रेटनिंग डिसीजेस, किंवा त्या ऑफेन्समुळे, सेक्शुअल ऑफेन्सेसमुळे चाइल्डला कोणत्याही प्रकारचा डिसीज, इन्फेक्शन टेम्पररीली असो परमनंट असो इम्पेअर करत आहे चाइल्डला, रेंडरिंग हिम फिजिकली इनकॅपॅसिटेड or mentally ill to perform a regular task, so definitely that accused persons are liable to aggravated form of the offenses. Whoever taking advantages of the child mental or physical disability commits a penetrative sexual assault on the child. कोणताही व्यक्ती टेकिंग ऍडव्हान्टेजेस ऑफ द चाइल्ड मेंटली फिजिकल डिसेबल, कोणताही चाइल्ड जो आहे टेकिंग ऍडव्हान्टेजेस ऑफ द चाइल्ड मेंटली फिजिकल डिसेबल, कोणताही एक अक्युज्ड आहे जे दॅट चाइल्ड इज मेंटली कॅपेबल नाही आहे, त्याला अजून तेवढं कळत नाही, मॅच्युरिटी नाही, किंवा तो कुठल्याही प्रकारे थोडासा अनसाउंड माइंड आहे, तर त्याचा फायदा घेऊन कोणीतरी याच्यावर ऑफेन्स केलेला आहे असं इथे दिसून येत आहे. Whoever commits a penetrative sexual assault on the child more than once of repeatedly child वर अत्याचार होत आहे. Whoever commits a penetrative sexual assault a child below the 12 years, ओके, 18 वर्षाच्या खाली असेल तर डेफिनेटली तुम्हाला इथे ॲग्रेवेटेड फॉर्म मध्ये नाही काउंट केलं जात आहे. बट जर इथे 12 वर्षाच्या खाली असेल तर ॲग्रेवेटेड फॉर्म मध्ये काउंट केलं जातं. अँड इवन रेप इन सर्टन ऑफेन्सेस और सर्टन सिच्युएशन, जे की 12 इयर्सच्या खाली पनिशमेंट्स पण IPC म्हणजे भारतीय न्यायसंहितेने आता खूप जास्त वाढवली आहे. नॉट लेस दॅन रिगरस इम्प्रिझनमेंट अँड नॉट लेस दॅन 20 years, बट विच मे एक्सटेंड टू द लाईफ इम्प्रिझनमेंट अँड डेथ असं तिथे लिहिलेलं आहे. कुठे? भारतीय न्यायसंहितामध्ये. दॅन whoever being a relative of चाइल्ड थ्रू ब्लड और अडॉप्शन्स ऑफ ए मॅरेज, गार्जियनशिप्स, जो कोणीही ब्लड आणि रिलेशनशिप मध्ये आहे, कोणीही असू द्या, जे की मॅरेज असेल किंवा फॅमिली असेल, डोमेस्टिक रिलेशनशिप मध्ये चाइल्ड त्याच्यासोबत राहतोय, अँड हु इज लिव्हिंग इन द सेम शेअर हाऊस होल्ड विथ द चाइल्ड कमिट्स अ पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट ऑन सच अ चाइल्ड. तर असा ही व्यक्ती जर शेअर हाऊस होल्ड मधला रेप किंवा सेक्शुअल असॉल्ट करत असेल कुणाला, चाइल्डला, तर डेफिनेटली दॅट अक्युज्ड from the domestic household also liable for the aggravated form of the punishment. Whoever being in a real ownership, management, staff, institution providing service to the child commits a penetrative service sexual assault. सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे तुम्ही कोणताही ओनरशिप, मॅनेजमेंट, लाईक पेइंग गेस्ट असेल, हॉस्टेल असेल, कोणत्याही प्रकारची जिथे चाइल्डला, शाळा असेल, ठीक आहे की नाही, डे केअर सेंटर्स असेल, कुठलाही घ्या. तर अशा प्रकारे whoever being in a position of trust or authority of the child commits a penetrative, अगेन तेच आहे, चाइल्ड एखाद्या आपण स्कूलमध्ये किंवा इथे कुठल्या तरी इन्स्टिट्यूशन मध्ये सोडलं आहे आणि त्या चाइल्डवर असे अत्याचार होत आहे. whoever commits a penetrative sexual assault on a child knowing the child is pregnant, that already that person knows that the child is pregnant, then again त्याच्यावर अत्याचार होत आहे. Whoever commits a penetrative sexual assault on child or attempts to murder a child, असॉल्ट तर केलाच आहे सेक्शुअली आणि परत तो त्याला मारण्याचाही प्रयत्न करतो आहे, अटेम्प्ट करतो आहे, आणि अटेम्प्ट जर कमिट केला तर अकॉर्डिंग टू द IPC म्हणजेच BNS तुमच्यावर मर्डरचे सेक्शन्स लागतीलच. Whoever commits a penetrative sexual assault child in course of the communal or sacramental violence, communal and sacramental violence in the sense की सपोज एखाद्या सिच्युएशन आहे जिथे लाईक एखादा लाईक युद्ध स्थिती चालू आहे, युद्ध स्थितीमध्ये सगळ्या लोकांना रोडवर आणलं आहे किंवा कुठेतरी एका ठिकाणी ठेवलं आहे आणि कम्युनियल सॅक्रेटरी व्हायलन्स सुरू आहे सध्या सिटीमध्ये, त्या व्हायलन्सचा फायदा घेऊन कोणीतरी चाइल्ड एकटं दिसलं तर त्याच्यावर तसा ऑफेन्स कमिट करणे, अनेक गोष्टींमध्ये जिथे ही व्हायलन्स सुरू आहे किंवा आता परिस्थिती जी आहे ती योग्य नाही आहे त्याचा फायदा घेऊन मग
होऊ शकतं त्या व्हायलन्स मध्ये मोर्चे वगैरे निघाले आणि त्याच्यामध्ये एखादा चाइल्ड आहे जो की एकटा दिसतोय, अशा पद्धतीने फायदा घेऊन इथे तुम्ही जे अक्युज्ड पर्सन आहे जे ऑफेन्स करत आहे तर अशा प्रकारे कम्युनल और सॅक्रेटरियन व्हायलन्स मध्ये व्हायलन्स करण्यास आपण याला म्हणू शकतो. Whoever commits a penetrative sexual assault on a child and who has been previously convicted of having committed any offense under this act or any sexual offense is punishable under any other law for the time being in force. इथे म्हटलंय की कोणताही व्यक्ती हु हॅज बीन प्रिव्हियसली कन्व्हिक्टेड, ऑलरेडी त्याला या ऍक्ट अंतर्गत कन्व्हिक्ट केलं होतं आणि पुन्हा तो तसं करत असेल तर डेफिनेटली तो की ऍग्रेवेटेड नंतरचा जो ऑफेन्स आहे तो ऍग्रेवेटेड फॉर्म ऑफ दी पनिशमेंट असं इथे ऑफेन्स म्हटलं जाणार आहे. Whoever commits a penetrative sexual assault on a child, okay, and makes the child to strip or parade naked in a public. डेफिनेटली नेपाळला जी घटना घडली होती तुम्ही न्यूज मध्ये ऐकलं असेल की चाइल्डवर रेप करून आणि चाइल्डवर असे ऑफेन्सेस करून त्यांना नेक्ट परेड काढणे, ठीक आहे की नाही, अशा प्रकारे नेक्ट करून परेड वगैरे काढणे हेही याच्यामध्ये येतं. आणि सेड टू कमिट ॲग्रेवेटेड पेनेट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट. सो दिस definitions and these sections, these all the definitions means this all the circumstances and this all the offenses comes under the aggravated form. ठीक आहे, तर ही एक लिस्ट आहे, त्याला आपण शॉर्ट मध्ये करून आन्सर मध्ये तयार करू शकतो. अँड सेकंड सेक्शन इन फ्रॉम दिस ऍक्ट दॅट द चॅप्टर दॅट इज पनिशमेंट फॉर ॲग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट. whoever commits aggravated penetrative sexual assault shall be punished with rigorous imprisonment for a term which shall not be less than 10 years but which may extend to imprisonment for life and shall also be liable to fine. त्या अमेंडमेंट नुसार आपण पनिशमेंट काय आहेत नवीन 2019च्या ते बघून घेऊया एकदा आणि कन्फर्म करून घेऊया. बाकी इथे जो अग्रेवेटेड फॉर्म मध्ये ऑफेन्स करतो आहे त्याला या सेक्शन 6 अंतर्गत पनिशमेंट दिलेली आहे. तर हे झालं आजचा प्रोव्हिजन. आज फर्स्ट लेक्चर होता तर इंट्रोला वगैरे थोडा वेळ लागलेला होता आपल्याला, तरी आपण जवळपास 40 to 45 मिनिट्स किंवा 50 मिनिट्स लेक्चर आपलं झालेलंच आहे 7:30 ते 8:30च्या दरम्यान. ओके, तर उद्या सेक्शन 7 पासून आपण पुढे कंटिन्यू करूया. एक 3 ते 4 दिवस कदाचित या ऍक्टला लागतील आणि पूर्ण जे स्पेशल लॉज आहेत तुमचे टोटल स्पेशल लॉज, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. ओके, तर पूर्ण स्पेशल लॉज आपल्याला जवळपास 10 पहिले स्पेशल लॉज संपून घेऊया अँड देन स्पेशल लॉज संपल्यानंतर आपण जाऊया आपल्या रेग्युलर BNS कडे वगैरे. पण BNS भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा आणि साक्ष अधिनियम मी हे आधीच सेकंड बॅच मध्ये तुमचं सुरू करून टाकेल, जे की संध्याकाळी बॅच होईल तुमची 7:30 ते 8च्या दरम्यान. ठीक आहे की नाही, कारण म्हणजे ते कंटिन्युअसली सुरू राहणार कारण ते खूप मोठे आहे आणि ते सगळ्यात महत्वाचे आहे. त्याच्यावर एक डायरेक्टली तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता असते जास्तीत जास्त 40 to 60%. तर त्यामुळे आपण तिथे जे आहेत तर ते काय करणार आहोत, सायमल्टेनियसली सुरू करून टाकू. म्हणजे हे 1-2 ऍक्ट होऊन तुम्ही सेटल होऊन जातोपर्यंत ऍडमिशन्स पण होतात सगळ्यांच्या, भरपूर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचे आहे. आपलं कालच ऍडमिशन सुरू झालेलं आहे. तर डेफिनेटली आपण हे सगळं झाल्यानंतर ऍडमिशन्स आल्या विद्यार्थ्यांच्या किंवा भारतीय न्याय संहिता वगैरे सगळं सुरू करून टाकू. ठीक आहे, सो आता मी व्हिडिओ ऑफ करतेय. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता.